यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नागपूर स्फोटाचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलेले आहे। मालकावर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। कामगार कायदे आहेत की नाही असा सवाल नाना पटोलेंनी केलाय, तर मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर करा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून सरकारला निवेदनाचे निर्देश देण्यात आले। तर नागपूर सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोटाचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटलेले आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्फोटाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। कंपनीमध्ये अकुशल कामगार कामावर असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय, तर मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर करा अशी मागणी अनिल देशमुखांनी केली। दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी सरकारला प्रकरणावर निवेदन सादर करण्यास सांगितलेलं आहे। तर नागपूर स्फोटामध्ये 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता। 3 जण याच्यामध्ये गंभीर जखमी झाले होते आणि त्याच प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले। लक्षात घेताना त्या मालकांच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालाय की मला माहित नाही, पण तो खरं म्हणजे यांचा खून आहे। या मजुरांचा खून केलाय त्यांनी। 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर। कोण लागून गेला हा मालक? कशाला संरक्षण? आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात, जिथे संपूर्ण दारुगोळा तयार होतो आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात। अध्यक्ष महोदय, अनस्किल्ड। काल दोनही उपमुख्यमंत्री जाऊन आले, आम्ही पण जाऊन आलो तिथे। हा फार गंभीर विषय आहे, यावर चर्चा व्हावी। लोक मेलेत, एकाला 20-20 लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही। त्यामुळे या कामगारांना प्रति कामगारांना 50 लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनीने दिले पाहिजे। पण याच्या बाबतीत सविस्तर चर्चा अतिशय गरजेचे अध्यक्ष होते। ही घटना पहिली नाही आहे या कारखान्यातली। 6 महिन्याच्या पहिले 2 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। सातत्यानं या पद्धतीच्या स्फोटक कारखान्यामध्ये काय काय परिस्थिती होती आहे, शासनाचं नेमकं धोरण काय? सन्माननीय सदस्य नाना पटोलेजी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी आणि सन्माननीय सदस्य अनिल देशमुखजींनी जी माहिती आणि जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि या संदर्भातली गंभीर नोंद शासनाने घेऊन या विषयातलं निवेदन शासनाने करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।